पुढच्या बातमीकडे वळूया। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। जो काही सगळा प्रकार आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर घडला, कार्यकारिणीत त्या काही लोकांची त्यात नावं आली, त्यांना अटक झाली, या सगळ्यानंतर जो काही धक्का बसलेला आहे, जी काही चिखलफेक राष्ट्रवादी काँग्रेसवर झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली। यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्यात, अशा स्पष्ट सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आलेल्या आहेत। जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहणार आहेत, असं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब, ते जाहीर करतील ना। कारण याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे आतमध्ये गेलेले जे आहेत, बरखास्त करावं लागत नाही, ते इथे पंचनामा होईल ना। ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे, बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे बिने असलेलेच लोक असतील, घंटा फांटा सगळे। मग आता ते रद्द करणार नाही तर काय करतील? आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, राष्ट्रवादी काँग्रेसला बीडमध्ये जो निर्णय घेतला आहे, आता कदाचित महाराष्ट्रभरामध्ये चाचपणी करावी लागेल की गुन्हेगारी पार्श्वभूमी, चारित्र्याविषयीचे अनेक आरोप असं जर असेल तर त्या कार्यकर्त्यावर, पदाधिकाऱ्यावर कारवाई करणं हे अनिवार्य ठरेल राष्ट्रवादी काँग्रेसला। बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या आरोपीचं नाव आलेलं होतं ते विष्णू चाटे हे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत आणि ते तालुका अध्यक्ष असल्यामुळे राष्ट्रवादीवरती एकंदरीत अंगुली निर्देश केला जात होता। त्याचबरोबर जे पदाधिकारी आहेत त्यांच्या संदर्भात देखील बोललं जात होतं आणि याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि यानंतर आता बीड जिल्ह्यामधला कुठलाही पदाधिकारी, मग तो स्थानिक लेवलचा पदाधिकारी जरी निवडायचा असेल तरी सुद्धा त्यासाठी चारित्र्य पडताळणी केल्यानंतरच त्याला पद दिलं जाणार आहे। विशेष जर आपण बघितलं तर इथं जे युवा ची जी कार्यकारिणी आहे त्यात सुद्धा घेत असताना प्रत्येकाची अगोदर चारित्र्य पडताळणी करूनच घ्यावे, अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना सुनील तटकरे यांनी दिल्या आहेत। आणि त्यामुळं बीडमधली जी संपूर्ण कार्यकारिणी आहे ती बरखास्त करण्यात आलेली आहे आणि आता जिल्हाध्यक्ष फक्त राजेश्वर चव्हाण हेच एकूण ही कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर संपूर्ण जो जिल्ह्याची पक्षाची जी धुर आहे ती सांभाळणार आहेत। मात्र लवकरच ही नव्याने जी कार्यकारिणी आहे ती देखील निवडली जाण्याची देखील जी माहिती आहे ती राजेश्वर चव्हाण यांनी दिलेली आहे। मात्र आता इथून पुढे स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, ज्याचं चारित्र्य व्यवस्थित असेल, ज्याच्यावरती गुन्ह्याची पार्श्वभूमी नसेल, अशांनाच पक्षामध्ये घेतलं जाईल आणि त्यांनाच पक्षाचं पद दिलं जाईल, अन्यथा कुणालाही नाही। पण मला इथे एक गोष्ट सुवर्ण महत्वाची सांगायची, ज्या पद्धतीने बीडमध्ये फिल्टर लावलं गेलं तसं महाराष्ट्रभर फिल्टर लावलं जाणार का? आणि ज्या पद्धतीने वेगवेगळ्या आरोपी सोबतचे फोटो, गुंडासोबतचे फोटो जे नेत्यांचे व्हायरल होत होते, त्यामुळे ह्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भातच्या अनुषंगाने ही काळजी घेतली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्की सुरेश, फार महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोट ठेवलं। तोच विषय आहे की फक्त बीडमध्ये हा सगळा प्रकार घडलाय म्हणून बीडपुरती कारवाई करायची सगळ्याच पक्षांनी, ना फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे, पण फक्त ही बीडपुरती कारवाई होणार की महाराष्ट्रभरात होणार हे बघणं महत्वाचं आहे। एक छोटा